सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला, काही लोक कोर्टात गेले। आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून, परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं, दिसत मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला, त्या काळची आमची आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे। आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणीं भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे, याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली। आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली। काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती, परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो, आणि तो शब्द आम्ही पाळला, पूर्ण केला। योजना सुरू झाली। आणि मी आपल्याला सांगतो, काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही 2100 रुपये घोषणा केली आहे, बोले हो केलेली आहे, योग्य वेळी तेही आम्ही देणार, कुठेही मागे राहणार नाही। जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार। कुणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा शब्द आहे आमचा। शेतकरी इकडे आहेत, काही लोक विचारतात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, हो घेतला आहे। आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे, एक कमिटी गठीत केलेली आहे। अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार, बिलकुल घेणार। का दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत। त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता। कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला, परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत, हे जनतेचे पैसे आहेत। मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे? तुम्ही तर काय दिलं नाही, परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय। आणि म्हणून माझा आपल्याला एकच सांगतो मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही, होणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। तर आपण पाहिलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एका सभेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। ज्यांचे पैसे राहिलेले आहेत, ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना आता एकत्रित 4,500 रुपये भेटणार आहेत, असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। काय म्हटले आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील माहिती बघितलेली आहे। तर मग नेमके हे पैसे आता कधी येऊ शकतात, जे की तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत हे पैसे येऊ शकतात, त्याचीच माहिती आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील त्यांच्या प्रचार सभेमध्ये या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ते लाईव्ह बोलत होते, पाहिलेलं असेल। तर बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडलेले होते त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रचार सभेमध्ये ही महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण ही माहिती पाहिलेली आहे। तर बघा, ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे मिळणार। अनेक महिलांना या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेतील त्रुटीमुळे गेल्या 3
महिन्यापासून योजनेचा लाभ मिळू शकलेला नव्हता. तुमचेही पैसे या ठिकाणी रखडलेले आहेत का? कुठल्या महिन्याचे तुमचे पैसे आलेले नाहीत? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर पाहता, तुमच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे आता लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती. तर यावरती स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे थांबलेले आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यात 3 महिन्याचे पैसे एकाच वेळी जमा होतील. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जानेवारी महिन्याचा हप्ता तर भेटणारच आहे, त्यासोबत ज्यांचे पैसे या ठिकाणी मागच्या हप्त्यामध्ये आलेले नव्हते, जसं की नोव्हेंबरचे, डिसेंबरचे या 2 महिन्याचे काही जणांचे पैसे जमा झालेले नव्हते, ई-केवायसी मध्ये त्यांच्या चुका झालेल्या होत्या, ई-केवायसी प्रक्रियेमुळे या ठिकाणी त्यांचे पैसे अडकलेले होते, त्या लाडक्या बहिणींची सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत युद्ध पातळीवरती जी पडताळणी आहे, प्रत्यक्ष पडताळणी जी आहे ती सुरू आहे. याचे आदेश स्वतः महिला आणि बालविकास मंत्री यांनी दिलेले होते. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती सांगितलेलं होतं की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी हे आदेश दिलेले होते की प्रत्येक अंगणवाडी सेविकांना त्यांच्या गावाच्या पातळीवरती या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी असून देखील त्यांची ई-केवायसी चुकलेली आहे आणि त्यांची ई-केवायसी मध्ये त्रुटीमुळे ते अपात्र झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश देखील दिले गेलेले होते. त्याच्यामुळे आता ज्यांचे पैसे राहिलेले त्यांना या ठिकाणी हे पैसे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत येऊ शकतात. तसेच बघा, त्यांनी बहिणींना 21 रुपये देण्याचं या ठिकाणी आश्वासन देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. लाडकी बहीण ही माझी अत्यंत आवडती योजना आहे असं त्यांनी म्हटलं. माझ्या आईच्या प्रेरणेतून ही संकल्पना जन्माला आली. मला माझ्या राज्यातील बहिणींना केवळ मदत करायची नाही तर त्यांना लखपती होताना पाहायचं आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर बघा, आता मग कुठल्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटू शकतात आणि कुठल्या लाडक्या बहिणींना इतके फक्त 1500 रुपये भेटणार? लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत. 3 महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. केवायसी मध्ये अनेक महिलांची चुकीची माहिती या ठिकाणी आलेली होती, त्याच्यामुळे त्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या होत्या, पात्र असून देखील. तर या महिलांची आता प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यातील पात्र महिलांचा या ठिकाणी लाभ जो आहे तो मिळणार आहे. म्हणजे ज्यांची या ठिकाणी पडताळणी होईल आणि त्या पडताळणीमध्ये लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर त्यांना पुन्हा एकदा लाभ जो आहे तो सुरू केला जाणार आहे. अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता दिलेला नाही. जानेवारी महिना संपलेला आहे, तर डिसेंबर पर्यंत ज्यांचे पैसे आलेले त्या लाडक्या बहिणी आता जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधी येणार त्याची वाट पाहतायत, जो की त्यांचा 19वा हप्ता असणार आहे. परंतु काही लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता जमा झालेला नाही, प्लस त्यांना त्याच्यासोबत या ठिकाणी हा जानेवारी महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहे. प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या महिलांना आता 3 महिन्याचे थकीत 4,500 रुपये एकत्रित येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केलेली असेल आणि निकषात बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तुम्हाला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. आता बघा, राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. तर या निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे या ठिकाणी दिले जातील अशी जोरदार चर्चा होती. मात्र आता या ठिकाणी 5 फेब्रुवारीला होणारं मतदान 7 फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आलं असून 9 फेब्रुवारीला त्याची मतमोजणी होणार आहे. तर मग हे पैसे जे आहेत कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीच माहिती पुढे आपण बघणार आहोत. कारण की हे पैसे जे आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला मतदानाच्या अगोदर दिला जाईल असं बोललं जात होतं, मात्र त्याच्या हालचाली होताना दिसत नाहीत. तर मग हे राहिलेले थकीत तुमचे 3,000 रुपये जे असणार आहे, ज्यांचे डिसेंबर आणि नोव्हेंबरचे असतील आणि जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता असेल, तर मग जानेवारीच्या हप्त्यासोबत हे थकीत पैसे भेटणार आहेत. म्हणजेच मग जानेवारीचा हप्ता कधी भेटणार त्याचीच माहिती पुढे आपण बघणार आहोत. तर बघा, सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचा किंवा तांत्रिक कारणाचा फटका या हप्त्याला बसण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची आशा धूसर होताना दिसत आहे. एकूणच जिल्हा परिषद निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक आणि निधी वितरणातील विलंबामुळे 1,500 रुपये जे आहेत जानेवारीचे ते मिळण्यास उशीर होऊ शकतो. मग जानेवारीच्या हप्त्यासोबतच थकीत पैसे देखील भेटणार आहेत. त्याच्यामुळे मग हे पैसे जे आहेत कधी भेटू शकतात त्याची माहिती पुढे आपण बघूयात. तर बघा, सध्या घरोघरी जाऊन तुमची प्रत्यक्ष पडताळणी जी आहे ती सुरू आहे. केवळ निधीच नाही तर अर्जातील त्रुटीमुळे ही हप्ता रखडलेला आहे. अनेक महिलांनी
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यांच्या अर्जात तांत्रिक चुका असल्याचं समोर आलं आहे. विशेषतः केवायसी दरम्यान विचारल्या गेलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरं दिल्याने हजारो महिलांचे पैसे बँक खात्यात जमा होऊ शकले नाहीत. तर हा घोळ मिटवण्यासाठी आता सरकारनं प्रत्यक्ष पडताळणीचा मार्ग देखील निवडलाय. आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रांची आणि माहितीची खातरजमा करणार आहेत. तर ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रलंबित हप्ते मात्र दिले जाणार नाहीत अशी माहिती समोर येते. तर मग कधी तुम्हाला हे पैसे जे आहेत मिळू शकतात, म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी भेटू शकतो? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु प्रशासकीय पातळीवरती अद्याप कुठलेही हालचाली ज्या आहेत त्या दिसून येत नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच 9 फेब्रुवारी नंतरच जानेवारीच्या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की राहिलेले पैसे जे आहेत लाडक्या बहिणींचे भेटणार आहेत, जे की 4,500 रुपये असणार आहेत. जानेवारीचाही हप्त्याचा त्यामध्ये समावेश आहे. आणि माग ज्यांचे ई केवायसी मुळे या ठिकाणी पैसे भेटलेले नव्हते, त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या पात्र लाडक्या बहिणी ठरल्यानंतर त्यांचे ते रखडलेले पैसे प्लस जानेवारीचा हप्ता भेटणार आहे. म्हणजेच 9 फेब्रुवारी नंतर या ठिकाणी याची घोषणा होणार आहे. 9 फेब्रुवारी नंतरच तुम्हाला या ठिकाणी हे सर्व पैसे भेटण्याची शक्यता या ठिकाणी आहे. मला स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना ही माहिती सांगितलेली आहे की रखडलेले पैसे भेटतील, मात्र त्यांनी कुठल्या तारखेपर्यंत पैसे येतील त्याची माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे 9 फेब्रुवारी नंतर म्हणजेच निवडणुकीच्या निकालानंतर याची प्रोसेस केली जाऊ शकते. जशी याच्याबद्दलची अधिकृत तारीख जाहीर होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त नक्की शेअर करा. धन्यवाद.